औरंगजेबावर केंद्र सरकार मेहरबान? सरकारनं कबरीवर लाखो रुपये उधळले. कबर जेसीबीनं उखडण्याची उदयनराजेंची मागणी. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांवर अनन्वित अत्याचार करून महाराष्ट्रातील शिवशाही संपवणारा, स्वराज्याचा शत्रू असणारा औरंगजेब हे नाव ऐकलं तरी तळपायाची आग मस्तकात जाते. महाराष्ट्रावर चाल करून आलेल्या औरंगजेबाच्या अतीची याच महाराष्ट्रात माती झाली आणि त्याच्या कबरीवरून आजही वाद सुरू आहे. कारण आता केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात औरंगजेबाच्या कबरीसाठी लाखो रुपयांचा निधी पुरवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीनं केला. दुर्दैव आहे की ज्या औरंगजेबाच्या उदात्तीकरणासाठी केंद्रीय पुरातत्व खातं आतापर्यंत 6.5 लाख रुपये खर्च करतं. हेच केंद्रीय पुरातत्व विभाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मंदिरासाठी केवळ आणि केवळ वर्षाला 3,000 रुपये खर्च करतं. आता वाढवून काहीतरी 6,000 रुपये झालेलं आहे. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे महिन्याला 250, 300 किंवा 400 रुपये एवढाच त्याच्यामध्ये खर्च होतो. आज 250-300 रुपयात काय येतं? औरंगजेबाचे व्हॉट्सअप स्टेटस ठेवलं म्हणून, जुलूसमध्ये फोटो नाचवले म्हणून किंवा घोषणा दिल्या म्हणून राज्यात अनेकदा मोर्चे निघाले, दगडफेक झाली आणि दंगल सदृश्य परिस्थिती उद्भवली. मात्र आता केंद्र सरकारच्या पुरातत्व विभागाकडून कबरीचं संवर्धन करण्यासाठी 2011 पासून लाखो रुपयांचा निधी बहाल करण्यात आलाय. आतापर्यंत औरंगजेबाच्या कबरीच्या संवर्धनासाठी किती निधी देण्यात आलाय ते पाहूया. 2011-12 मध्ये 47,000 रुपये, 2012-13 मध्ये 80,000, 2017-18 मध्ये 15,000, 2020-21 मध्ये 2,55,000 आणि 2022-23 मध्ये 2,60,000 रुपयांचा निधी दिला. एकीकडे औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्यामुळे अबू आझमींना अधिवेशनातून निलंबित करण्यात आलं, तर आता लाखो रुपयांचा निधी औरंगजेबाच्या कबरीसाठी दिल्यामुळे भाजपचे खासदार उदयनराजे भडकले आणि त्यांनी थेट कबरीवर जेसीबी चालवण्याची मागणी केली. तो लुटायला झाला होता, चोर होता तो. त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करतात हे काय? जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना. मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा. कशाला थांबता येतं? बोलून टाका ना. सगळ्या किती लागतं? एक जेसीबी मारला, खापकीर गेलं की गेलं, या टाकून पडत. छत्रपती संभाजीराजेंवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाच्या क्रूरतेचे इतिहासात दाखले दिले जात आहेत. त्यामुळे औरंगजेबाच्या कबरीवर MIMनं फुलं उधळली म्हणून आकार तांडव करणारे राजकीय पुढारी केंद्र सरकारनं दिलेल्या निधीवर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV मराठी.